मुंबई विद्यापीठामध्ये आता अंतर्गत स्वायत्तता सर्वच विभागांना मिळणार आहे. रविवारी झालेल्या अधिसभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. ह्यापूर्वीच काही विभागांना अंतर्गत स्वायत्तता मिळाली होती, जसे की इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट. पण आता सर्वच विभागांना या अंतर्गत स्वायत्ततेचा लाभ घेता येणार आहे. आता ही अंतर्गत स्वायत्तता म्हणजे नेमकं काय असतं? त्या विभागांना आता यापुढे स्वतःचे अभ्यासक्रम ठरवणे, त्याच्यामध्ये कालसुसंगत बदल करणे, त्यासाठी लागणारी परीक्षा पद्धती तयार करणे, त्याचे निकालाचे स्वातंत्र्य, या सर्वच गोष्टींचं स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यासाठी लागणारं शुल्क आकारणीचं स्वातंत्र्यसुद्धा या विभागांना आता मिळणार आहे. ह्याचा फायदा काय होईल? त्याचा सर्वात जास्त फायदा विद्यार्थ्यांनाच होणार आहे. ह्याचं कारण असं, आता विभागांना सर्वच विभागांना विद्यार्थीभिमुख बदल करणं, अभ्यासक्रमांमध्ये बदल करणं, त्यांच्या सगळ्याच स्ट्रक्चरमध्ये विद्यार्थीभिमुख बदल करणं हे शक्य होणार आहे, ज्याचा फायदा अंतिमतः सर्वच विद्यार्थ्यांना होणार आहे. ह्या सगळ्याच गोष्टी त्यांना मुंबई विद्यापीठाच्या नियमावलीच्या अधीन राहूनच करायच्या आहेत. त्यामुळे आता ही मुंबई विद्यापीठाने घेतलेलं एक स्वागतार्ह पाऊल असून त्याचा फायदा मुंबई विद्यापीठाच्या सर्वच विद्यार्थ्यांना होईल, अशी अपेक्षा मुंबई विद्यापीठाच्या सर्वच विद्यार्थ्यांकडनं केली जात आहे.